मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या DK टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो समोर तुम्हाला स्क्रीनवर एक मेसेज दिसत असेल जो की मला सुपरवायझरांच्या मार्फत आलेला आहे. अर्थात तो सिस्टीम मार्फत झालेला आहे, पण सुपरवायझर यांनी तो पाठवलेला आहे. युअर सुपरवायझर हॅज गिवन द रिमार्क, इमारत क्रमांक चुकला आहे. त्याच्यानंतर खाली सुद्धा तोच मेसेज आलेला आहे मला. कदाचित तुम्हाला सुद्धा असा मेसेज आला असेल तुमच्या सुपरवायझरनी तुम्ही केलेलं काम तपासताना त्यांना काही चूक आढळल्यास किंवा त्यांना काही तुम्हाला बदल सुचवायचा असल्यास ते अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या त्या विशिष्ट इमारत क्रमांकाच्या कामाला अशा पद्धतीने रिमार्क देऊ शकतात, जो की SMS द्वारे तुम्हाला मिळतो. आणि इथं आपल्याला थोडंसं घाबरायला होतं किंवा आता काय करायचं असा प्रश्न पडतो. आता इथं बघा इमारत क्रमांक कोणता आहे, लाईन क्रमांक आणि लाईन क्रमांक मिळते आणि त्या लाईन क्रमांकामध्ये काय चूक आहे हे तुम्हाला त्या मेसेजमध्ये कळतं. असा जर मेसेज तुम्हाला आला असेल तर काय करायचं याबाबत आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत. तर जर तुम्हाला असा मेसेज आला तर एक लक्षात घ्यायचं, या मेसेजमध्ये जर इमारत क्रमांक, त्यानंतर गणनाघर क्रमांक, बघा लक्षात घ्या, आणि ओळ क्रमांक, या तिन्ही बदल जर त्यांनी काही सूचना दिली असेल, या तिन्हीमध्ये चूक झालेली आहे, बदलायला पाहिजे किंवा असं झालं आहे, तर हा मेसेज सरळ तुम्ही काय करायचा, दुर्लक्षित करायचा, इग्नोर करायचा. कारण वरील तिन्ही क्रमांकामध्ये कोणताही बदल होत नाही. लक्षात घ्या, हे आपण प्रत्येक वेळोवेळी माहिती घेतलेली आहे की बदल कोणत्या गोष्टीत होत नाही, तर यावरील तिन्ही गोष्टीत बदल होत नाही. त्यामुळं या बाबतीत जर तुम्हाला मेसेज आला इमारत क्रमांक, गणनाघर क्रमांक, ओळ क्रमांक, तर यामध्ये तुम्ही काही करू शकत नाही. त्यामुळं हा मेसेज तुम्ही म्हणजे इग्नोर करायचा, त्याच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही. फक्त त्यांना सांगा तुम्ही की तुम्ही पाठवलेला रिमार्क मला मिळाला आहे, पण यामध्ये साहेब बदल करता येत नाही. ही गोष्ट झाली. समजा त्यांनी हे 3 प्रश्न किंवा ह्या 3 मुद्दे सोडून जर कुठलंही एखादं तुम्हाला रिमार्कमध्ये सांगितलं, कुटुंब प्रमुखाचं नाव समजा चुकलेलं आहे किंवा घराचा प्रकार चुकलेला आहे, वापराचा प्रकार, किंवा शौचालयाचा प्रकार चुकलेला आहे, इंधन वगैरे चुकलेलं आहे, कोणत्याही बाबतीत इतर कोणत्याही, म्हणजे प्रश्न क्रमांक बघा कुठल्यापासून, प्रश्न क्रमांक 4 पासून ते प्रश्न क्रमांक 34 पर्यंत जर तुम्हाला त्यांनी कोणत्याही रिमार्क जर दिला असेल बदलायसाठी किंवा चुकलाय म्हणून, तर मात्र तुम्ही 100% त्यामध्ये बदल करू शकता, डेफिनेटली बदल करू शकता. अर्थात तो डाटा सिंक झाला असला तरी बदल करू शकता. लक्षात घ्या, डाटा जरी सिंक झाला असेल तरी तुम्ही बदल करू शकता, पण एका अटीवर किंवा एका गोष्टीच्या वेळी तुम्ही बदल करू शकत नाही. तो जर तुम्ही फायनल जर सबमिट केला असेल, फायनल सबमिट केलेला आहे आणि मग जर तुम्हाला असा रिप्लाय आला असेल किंवा असा जर तुम्हाला त्यांनी हा दिलेला असेल मेसेज, तर तुम्ही बदल करू शकत नाही. पण अजून तुम्ही फायनल सबमिट केलेलं नाही, पण डाटा मात्र सगळा सिंक झाला आहे, तर तुम्ही बदल करू शकता. आणि ते पण कुठलं सांगितलं मी, प्रश्न क्रमांक 4 पासून 34 पर्यंतच फक्त बदल करू शकता, पहिल्या 3 मध्ये बदल करू शकत नाही. तर ठीक आहे, आलेला मेसेज तुम्ही आधी बघा कोणता आहे. 4 ते 4 प्रश्नाचा असेल तर ठीक आहे. मग तुम्ही डाटा सिंक केला असेल तर तुम्ही करू शकता, फायनल सबमिट केला असेल तर नाही. ठीक आहे, आता पण समजूया की तुम्ही फायनल सबमिट केलेलं नाही, फक्त सिंक केलं आहे, तर आणि 4 ते 34 मध्ये जर तुम्हाला बदल करायसाठी आला असेल तर तो कसं करायचं. पहिल्यांदा काय करायचं बघा, तुम्ही जायचं या ठिकाणी असलेल्या आधीच सिंक केलेला डेटा संपादित करा या मेनूमध्ये तुम्हाला जावं लागेल. याच्यावर क्लिक करा. तिथं क्लिक केलात की मग तुमच्यासमोर या पद्धतीनं सिंक केलेल्या डाटाचे सगळे तुम्हाला मिळतील. मग कोणत्या ओळीला त्यांनी रिमार्क दिलेला आहे, समजा 21व्या ओळीला त्यांनी रिमार्क दिला आहे की 21व्या ओळीमध्ये घराचा प्रकार किंवा काहीतरी इंधन प्रकार वगैरे बदला म्हटलेलं आहे, तर मग सिंक केलेला आहे तरीसुद्धा तुम्ही या पेन्सिलवर क्लिक करायचं. पेन्सिलवर क्लिक केलात की तुमच्यासमोर या पद्धतीची विंडो येईल. बघा कुठली विंडो येईल, ही विंडो येईल. पेन्सिलवर क्लिक केल्याबरोबर हे पर्याय येतील. आता कारण, या ठिकाणी कारणच्या ठिकाणी एक छोटा बाण असेल, त्याच्यावर क्लिक केल्यावर हे 3 ओपन होतात. आता यामध्ये पर्यवेक्षकाकडून, चार्ज कार्यालयाकडून, स्वतःकडून मेसेज आलेला आहे. तो पर्यवेक्षकांकडून आलेला असेल तर पर्यवेक्षकाकडून हा पर्याय निवडायचा. युअर चार्ज ऑफिसर गिव्ह रिमार्क म्हटलं असेल तर हा पर्याय निवडायचा. आणि कोणाचाही रिप्लाय आलेला नाही, कोणाचाही रिमार्क आलेला नाही, पण तुम्हाला स्वतःलाच वाटते की ओळ क्रमांक 1 या ठिकाणी माझं चुकीचं आहे, ते मला बदलायचं आहे, तेव्हा स्वतःकडून असं घेऊन तुम्ही तो पुढं जायचं आहे. स्वतःकडून घेऊन खाली पुढे जा, याच्यावर क्लिक केलात की तुमच्यासमोर अशा पद्धतीनं पहिला प्रश्न ओपन होईल. पहिले 3
यामध्ये काहीही बदल होत नाही, त्यामुळे इथं जायचं नाही, पुढे जा म्हणायचं आणि तिथून पुढं तुमचा सगळे प्रश्न सुरू होतील. पटपट पुढं जायचं, जिथं बदल करायचं तर बदल करायचं आणि 34व्या प्रश्नाचं उत्तर लिहिल्यानंतर खाली पुष्टी करावर क्लिक करायचं. पुष्टी करावर क्लिक करा, तुमचं काम झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही परत एकदा डाटा सिंक करायचं. तो कुठून करायचं? नेहमीप्रमाणे या ठिकाणी जायचं आणि डाटा सिंक करायचा आणि मग तुमचं ते झालेलं असेल. जर डाटा सिंक केला नाही तर सारांशमध्ये ते आत्ता जे तुम्ही बदल केला ते घर अपूर्णमध्ये किंवा पूर्णमध्ये दिसेल आणि तुमचं ते काम पेंडिंगमध्ये दिसेल. त्यामुळे डाटा सिंक करायचं. तर मित्रांनो, जर सुपरवायझर, चार्ज ऑफिसर यांच्याकडून जर मेसेज आला असेल तर काय करायचं याबाबत आपण बोललो. पहिल्या 3 प्रश्नाबाबत जर तो रिमार्क असेल तर त्या मेसेजला इग्नोर करा, काही करता येत नाही तुम्हाला. 4 ते 34व्या प्रश्नाबाबत जर तो रिमार्क असेल तर निश्चितपणे तुम्ही बदल करू शकता. मग त्यांचा रिमार्क आला तरी बदल करू शकता, नाही आला तरी तुम्ही स्वतःही बदल करू शकता, पर्याय निवडून, सुपरवायझरकडून किंवा स्वतःकडून. ठीक आहे मित्रांनो, महत्त्वाची माहिती होती. कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा. बरेच जण तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत हे मी पाहिलेलं आहे. तेव्हा जर तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल की माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खरंच खूप माहिती मिळते तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.